आपण मध्यबिंदू सिद्धांताचा अभ्यास करू, जो सांगतो की त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूंना जोडणारा रेषाखंड हा तिसऱ्या बाजूला समांतर असतो। चला हा सिद्धांत सिद्ध करूया। त्रिकोण एबीसी काढा। बिंदू ई चिन्हांकित करा, जो AB चा मध्यबिंदू असेल आणि F हा AC चा मध्यबिंदू आहे। CD एक रेषा काढा जी AB ला समांतर असेल आणि जी वाढवलेल्या EF ला D पाशी छेदत असेल। आपल्याला EF समांतर BC सिद्ध करायचे आहे। त्रिकोण AEF आणि त्रिकोण CDF ची तुलना करून कोन EAF बरोबर कोन FCD, कारण हे पर्यायी अंतर्गत कोन आहेत। AF बरोबर FC, कारण F हा मध्यबिंदू आहे, आणि कोन AFE बरोबर कोन CFD, कारण हे सर्व उदग्ररित्या विरुद्ध कोन आहेत। त्यामुळे ASA एकरूपता नियमानुसार त्रिकोण AEF हा CDF शी एकरूप आहे। त्यामुळे EF बरोबर DF आणि AE बरोबर DC, CPCTC। त्यामुळे BE बरोबर AE बरोबर DC। त्यामुळे BCDE हा समांतरभुज आहे। हे सांगते की EF हा BC ला समांतर आहे, त्यामुळे सिद्ध झाले। आणखी येथे EF बरोबर 1/2 गुणिले ED बरोबर 1/2 गुणिले BC।